नीट परीक्षेतील घोळाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। तर सुप्रीम सुनावणी पेपरफुटी संदर्भात असणार आहे। तर निकालातील घोळामुळे विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। नीट परीक्षेत झालेल्या घोळाची चौकशी होणार आहे। केंद्रीय शिक्षण मंडळाकडून समिती गठीत देखील करण्यात आलेली आहे। तर नीट संदर्भात ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे। नीटमध्ये झालेल्या घोळा प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। नीट परीक्षेत झालेल्या घोळाची चौकशी होणार आहे, यासाठी समिती देखील गठीत करण्यात आलेली आहे। नीट परीक्षेबाबत घोळा प्रकरणी आता सुप्रीम सुनावणी आज होणार आहे। तर नीटच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असणार आहे। तर या संदर्भात केंद्रीय शिक्षण मंडळाकडून समिती देखील गठीत करण्यात आलेली आहे। पेपरफुटी यामुळे निकालातील घोळामुळे विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। तर विद्यार्थ्यांनी आंदोलन देखील पुकारलेले आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेश बागल आपल्यासोबत जोडले गेले आहेत। महेश, नीट परीक्षेतील घोळाबाबत आज सुप्रीम सुनावणी होणार आहे, तर दुसरीकडे विद्यार्थी आक्रमक भूमिकेत आहेत। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच यावर्षी अंडर ग्रॅज्युएट वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नॅशनल एंट्रन्स कम एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच नीट मध्ये सावळा गोंधळ झालेला आहे आणि जे सानुग्रह गुण देण्याच्या पद्धतीमध्ये नियमबाह्य गोष्टी अंमलात आलेल्या आहेत असा आरोप करत सर्वोच्च न्यायालयामध्ये आंध्र प्रदेशचे एक याचिकाकर्ते आहेत ज्यांचं नाव जरीपते कार्तिक असं आहे, यांनी ती याचिका दाखल केलेली आहे आणि यामध्ये जवळपास 1536 उमेदवारांचं नुकसान झाल्याचा दावा या याचिकेत या याचिकाकर्त्यांनी केलेला आहे। या याचिकेत त्यांचं असं म्हणणं आहे की गुण देण्याच्या राष्ट्रीय संस्थेच्या कारवाईला आम्ही आव्हान यामुळे देत आहोत कारण सामान्यीकरण फॉर्म्युला हा चुकीचा वापरण्यात आलेला आहे, जो बेकायदेशीर आणि अनियंत्रित आहे आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 आणि 21चं उल्लंघन करणार असल्याचं त्यांनी या याचिकेत आरोप केलेला आहे। याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार सध्याच्या प्रकरणात जो फॉर्म्युला अंमलात आलेला आहे, ज्याला सामान्यीकरण फॉर्म्युला असं म्हणतात, तो लागूच होऊ शकत नाही कारण परीक्षेचं उद्दिष्ट विषयाचे ज्ञान निश्चित करणं हे असायला हवं आणि या सगळ्या गोष्टींना या परीक्षेत बगल देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। धन्यवाद महेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।